नमस्कार. मी जया काळे, शेगाव येथील रहिवासी आहे आणि तप, सेवा, सुमिरण या अलौकिक साधनेची एक छोटीशी साधक आहे. माझा फोन नंबर आहे 9822488700. आज सकाळी झोपेतून उठली आणि परमेश्वराला धन्यवाद मानले की आज तू मला जाग आणून दिली. माझ्या वतीने श्वास घेतलेस. मग टेरेसवर गेली आणि सूर्य त्राटक केलं. अनेक धर्मांमध्ये सूर्याला परमेश्वर म्हणून पूजलेलं आहे, सर्व धर्मांमध्ये. आणि सूर्य आपल्याला उष्णता देतो, गरमी देतो, वनस्पतीचं अन्न तयार करतो, पर्यायानं मानव प्राण्याचंही अन्न तयार करतो. आणि हा सूर्य म्हणजे जीवनाचा सोर्स आहे, जीवनाचा स्रोत आहे. अगदी जीवनाचा स्टार्टिंग पॉइंट म्हटलं तरी वावगं होणार नाही. आणि सूर्यामुळेच आपण रूप पाहू शकतो. सूर्यामुळेच आपण अदृश्य ऊर्जा जी आहे ती आपण दृश्यमान स्वरूपात पाहू शकतो. सर्व गतिविधी पण आपण सूर्यामुळेच करू शकतो. आणि सूर्यामध्ये एक प्रकारची अशी एनर्जी आहे की आपण त्याच्याकडे पाहिलं तर डोळ्यातून आपल्याला आपले पिनियल ग्लँड ॲक्टिवेट होते, जी की 95 ट्रिलियन सेल्स त्याला इन्स्ट्रक्शन देते. आणि म्हणून सूर्यप्रकाश अतिशय महत्त्वाचा. सर्व सृष्टीसाठी, ब्रह्मांडासाठी सूर्य म्हणजे एक वेकअप कॉल आहे. सूर्याच्या प्रकाशात वनस्पती जसं क्लोरोफिल बनवतात तसं आपल्याला हे सांगण्यातच आलं नाही की आपल्या शरीरात जे हिमोग्लोबिन आहे किंवा रक्त वाहते ते सुद्धा सूर्यप्रकाशामुळेच बिलकुल क्लोरोफिल सारखंच त्याचं कॉम्बिनेशन असते किंवा केमिकल असते. आणि हे सगळं सूर्यप्रकाशातून आपल्याला मिळते. पण आजकाल काय झालं आहे की सूर्यापासून आपण भ्यायलाच जास्त लागलो आहे. म्हणजे भीतीच जास्त मनात आहे की सूर्यापासून आपण आपला चेहरा झाकतो, पूर्ण हाताला झाकून घेतो, एक ग्लासेस लावतो डार्क कलरचे, अंधाऱ्या आणि खोलीत राहतो. म्हणजे सूर्यामुळे टॅनिंग होते, आपलं सौंदर्य बिघडते आणि डिहायड्रेशन होते, सनस्ट्रोक होते. अशा अनेक प्रकारच्या भीती आपण मनात घालवून बसलो. आणि ॲक्च्युअली सूर्यप्रकाशामुळे आपलं व्हिटॅमिन डी मिळते आपल्याला. आणि कॅल्शियमचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते जर व्हिटॅमिन डी असेल तरच होते. आणि सूर्यप्रकाश हा असा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून सूर्य सकाळचं कोवळं ऊन अर्धा तास तरी आपण रोज घ्यायला पाहिजे, ज्यामधून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते, आपल्या हाडांना बळकटी येते. आणि सूर्य हा जीवनाचा सोर्स आहे, तो सगळं काही देतो. आणि म्हणून सूर्य आत्मा जगस्थुषच, सूर्याला परमेश्वर असं म्हटलं गेलं. आणि प्रत्येक धर्मामध्ये सूर्याचं पूजन केले जाते. आणि म्हणून चला आजपासून सुरू करूया, रोज 30 ते 40 मिनिटं कोवळ्या उन्हात बसूया आणि सूर्याची कृतज्ञता व्यक्त करूया. आपल्याला जे काही फ्रीमध्ये मिळते ते आपण टेकन फॉर ग्रँटेड असं घेतो आणि त्याचं मूल्य चुकवत नाही. पण सूर्य आपल्याला अनेक गोष्टी देतो आणि म्हणून सूर्याच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे.